चला पंच मनोज घाटाल यांना की विनंती करतो की आपण एका सामन्यासाठी पंचाची भूमिका पार पाडायची. मनोज घाटाल आणि मोरेश्वर सुतार सर. मोरेश्वर सुतार सर या आपण एक सामना पंचाची भूमिका पार पाडा. डोर डाय मॅच. एका बाजूला धनेश इलेव्हन कुक्षे संघ आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकाल एनके स्पोर्ट खांडवल. नाणेफेकी धनेश इलेव्हन कुक्षे संघाने जिंकली. प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला. पहिल्या सामन्यामध्ये आय थिंक आयकॉन अक्षय कुलीची अनुपस्थिती, परंतु या सामन्यामध्ये त्याचं येणं म्हणजे कुठेतरी आता मात्र बॅटिंग बॉलिंग मध्ये मात्र बढोतरी झालेली आहे. सलामीची जोडी सौरभ पाटील आणि सुप्तला विजय आपण पाहतोय. कुठल्या प्रकारचे चेंजेस नाहीये. पहिल्या सामन्यामध्ये देखील ही सलामीची जोडी आपण पाहिली होती, परंतु धनेश इलेव्हन कुक्षे संघामध्ये चेंजेस पाहतोय आपण. अक्षय कुलीज बॅक आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिले तर अंकित दलवीज बॅक. हो इथे मात्र पहिला चेंडू खोलवट टप्प्याचा ऑनसाइडला टर्न गेला. मिड विकेटला चंद्रशेखर राहुल बजागे वेगाने येत आहेत आणि तोपर्यंत पहिल्या चेंडूमध्ये सौरभनं खातं ओपन केलंय. आपलं अकाउंट मात्र सुरू केलंय. चांगली सुरुवात अक्षय कुलीच्या वतीने आपण पाहतोय. श्री गणेश होत असताना एनके स्पोर्ट खांडवल संघाची एका बाजूला पांडुरंग शेठ पाटील यांचा संघ, दुसऱ्या बाजूला विवेक शेठ पाटील आणि सुजित शेठ पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जो संघ जिंकेल त्याचं अस्तित्व या स्पर्धेमध्ये टिकून राहणार आहे. ऑन साइडला टर्न करायचं तो परत चेंडू पाठीमागे चालेल. लॉंग लेगला कुठला छत्रशा डीप मध्ये नाहीये. जोपर्यंत करण पाटील चेंडूला उचलून फेक करतोय तोपर्यंत 2 धाबा विजयच्या बॅटमधून आता मात्र पाहायला मिळत आहेत. विजयनं 2 धावेने आपलं अकाउंट मात्र सुरू केलं आणि संघाची धावसंख्या एकूण जर पाहिली आपण तर 3 आकड्यावरती जात असताना प्रत्येकी 6-6 षटकाचे सामने 7 स्टार प्रेझेंट्स चॅम्पियन ट्रॉफी 2026 मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पर्व 3रं आहे आणि सर्वांना गर्व वाटणारी स्पर्धा. प्रत्येक वर्षी या स्पर्धेमध्ये काहीतरी आपण नाविन्य पाहत असतो. हो जबरदस्त लाईन आणि का माझी आयकॉन म्हणून या संघामध्ये खरेदी केली त्याचं प्रत्यक्ष उदाहरण मात्र मैदानाच्या आतमध्ये देत असताना आणि तसं जर आपण पाहिलं तर रबर बॉल चॅम्पियन ट्रॉफी मध्ये अक्षय कुलीचा रेकॉर्ड फार चांगला आहे. हो जबरदस्त चेंडूची हाताळली. पहिल्या पर्वामध्ये ही स्पर्धा युवई संघाने जिंकली. दुसऱ्या पर्वामध्ये स्पर्धा मुठवलला जिंकली होती आणि मागची आपण जर स्पर्धा जर पाहिली तर सौम्य केबल नेटवर्क अनंताजी केने यांच्या संघाने जिंकली होती आणि त्या संघामध्ये आयकॉन म्हणून अक्षय कुलीला आपण पाहिलं होतं. आणि या तिसऱ्या पर्वामध्ये धनेश इलेव्हन कुक्षे संघाचं प्रतिनिधित्व करत असताना वा जबरदस्त चेंडूच्या हाताने विजयला सातत्याने मात्र या ठिकाणी बेट करतोय. लागोपाठचा हा 3रा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर. बिनगडी बाद 3.
संत आणि सावध सुरुवात एनके स्पोर्ट खांडेबल संघाची आपण पाहतोय. अजून एक चांगला बॉल कमी गतीने टाकलेला आणि पंचाचा षटक समाप्तीचा इशारा पाहायला मिळतोय. वाह, काही गोलंदाजी मात्र पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. अक्षय कोहली जसा संघामध्ये मात्र इन झाला, मात्र खरोखरच आपण जर पाहिलं तर एक ऊर्जा वेगळीच निर्माण झाली धनेश खूपच्या संघामध्ये. आणि पाहत त्याचं येण्यानं गोलंदाजी अटॅक जबरदस्त पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपणे फक्त पहिल्या षटकामध्ये धाबा खर्च केला 3. ज्यानंतर होणारा सामना या चालू सामन्यातील विनर संघ रोशन स्पोर्ट मुठवल संघाच्या विरोधात खेळणार आहे. तर मुठवल संघ आपण कुठे जाऊ नका, रेश मध्ये राहा. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय भावेश शेलार उर्फ भाऊ. भाऊचा पहिला बॉल आणि त्या बॉलवरती सौरभला आता मात्र बेट गेलाय. म्हणजे मागील आपण जर 5 चेंडूचा आपण जर विचार केला तर एकही धाव एनके स्पोर्ट खांडेबल संघाने जोडली नाहीये. लागोपाठचा 5वा डॉट बॉल आणि आता मात्र सौरभच्या स्लॉट मध्ये आणि त्या चेंडूला पाठवलाय मिड विकेटच्या प्लॉट मध्ये. 6 धावांसाठी षटकार. कडक शॉट. या फटक्याची मात्र कुठेतरी नितांत गरज होती एनके स्पोर्ट खांडेबल संघाला. आणि ऐकतो फटक्या सौरभ पाटीलच्या बॅट मध्ये ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. फॉर मिडल ऑफ द बॅट सौरभच्या रडार मध्ये चेंडू आणि त्याच्यावरती षटकार. आता मात्र या ठिकाणी पंच करण्याचा प्रयत्न. टॉप एज चेंडू हवेत शॉट फाईनल कडे अक्षय कोहली कुठल्या प्रमाणे चूक करत नाहीये. तिकडे पकडला झेल आणि अखेर समाप्त झाला सौरभ पाटीलचा खेळ. पहिला धक्का लागत असताना एनके स्पोर्ट खांडेबल संघाला. आणि सौरभ पाटील या स्पर्धेमध्ये सातत्य टिकवलं असंच म्हणावं लागेल. कारण पहिल्या इनिंग मध्ये देखील 7 धावांचा योगदान देऊन तो बाद झाला होता. एक षटकार देखील त्याच्या इनिंग मध्ये पाहिला होता. आणि या दुसऱ्या इनिंग मध्ये सुद्धा मात्र तेच दृश्य आपण पाहतोय. 7 धावांचं तो आपल्या संघाला योगदान देतोय आणि तिथे सुद्धा एका षटकाराचं आपण या ठिकाणी त्याची एक फटका पाहिला. न्यू बॅटर तिसऱ्या क्रमांकावरती आला. 1 डाऊन पोझिशनला मानव म्हात्रे. चांगला कमबॅक भाऊच्या वतीने आपण पाहतोय. षटकार आल्यानंतर शॉर्ट पिच चेंडूच्या हातात आली. पंच करण्याचा प्रयत्न होता, अगदी लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न आणि तो मात्र कुठेतरी स्ट्रोक खेळत असताना मात्र अंगलिके आला सौरभ पाटीलच्या असंच म्हणावं लागेल. कारण चेंडून जास्त उंची गाठलेली त्याच्यामुळे शॉर्ट फाईलकडे कुठल्या प्रमाणात चुकी घडली नाहीये. हो, पुन्हा बॅट शिकारा आणि शॉर्ट फाईलच्या डोक्यावरून चेंडू चालला अगदी डीप मध्ये प्रोटेक्शन करून पाटील पुन्हा एकदा चेंडूवरती झेपावतोय आणि तोपर्यंत एक धाव मात्र या ठिकाणी जोडण्याची संधी मानवकडे होती. धाव फलक आता मात्र डबल फिगर मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 10-10 अर्थात 10 धावा फलकावरती एका घड्याच्या मोबदल्यात. कारण दोन्ही टीमसाठी मात्र हा सामना जिंकणं फार गरजेचं आहे. हो, इथे मात्र पुन्हा या ठिकाणी हुक करण्याचा प्रयत्न विजयने केलाय आणि विजयचं मात्र सातत्याने आपल्याला इथे कुठेतरी स्ट्रगल पाहायला मिळतोय. जबरदस्त वेग, चांगली लाईन. भाऊन मात्र ती पेक केली. इथे फटका हवेत खेळलाय, उंची जास्त फटक्याला आपण पाहतोय आणि या बाकपास किवरलेच्या क्षेत्ररक्षकाला मात्र चेंडू दिसलाच नाही. कारण त्याच्या डोक्यावरूनच चेंडू मात्र पाहिलं तर बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाऊन लँडिंग झालंय. 6 धावांसाठी षटकार. भाऊच्या विरोधात येणारा हा दुसरा सिक्सर आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना एनके स्पोर्ट खांडेबल संघाची धावसंख्या 1 गडी बाद 16. प्रति षटकाचा आपण विचार केला तर मात्र 8च्या सरासरीने आतापर्यंत इथे धाबा जोडलेल्या आहेत. आणि अक्षय कोहली कंटिन्यू, कारण पहिल्या षटकामध्ये या जबरदस्त कामगिरी केली होती. फक्त 3 धाबा त्याने खर्च केल्या होत्या आणि त्या मात्र दुसऱ्या त्याच्या स्पेलमध्ये दुसऱ्या षटकासाठी सुद्धा मात्र तो सज्ज होतोय. एक चांगले कॅप्टनशिप बिदर बनेन कैलास पाटीलच्या वतीने आपण पाहतोय. कारण पाहिलं तर थोडाफार दबाव या ठिकाणी पाहायला मिळतो एनके स्पोर्ट खांडेबल संघावरती. आणि जर इथे जर अक्षयने अजून एखादी विकेट जर आपल्या संघाला प्राप्त करून दिली तर मात्र कुठेतरी मिडल ऑर्डरमध्ये त्यांच्यावरती अजून आपण प्रेशर टाकू शकता. परंतु इथे पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा आणि पंचाचा मात्र पाहू शकाल वाईटचा इशारा. परंतु या वाईटसाठी
रेफर केलाय. टीव्ही पंचाकडे आता मात्र या ठिकाणी मागणी केलेली आहे. पर इनिंग 1 रिव्ह्यू आहे, त्याचा तुम्ही वापर करू शकता. आणि टीव्ही पंच आता मात्र आमच्या सोबतीला आहेत. रमेश म्हात्रे सर जरूर चेक करतील. ऑफिशियल पंचांनी जरूर इथे वाईट घोषित केलाय, परंतु त्या निर्णयाला आता मात्र इथे चॅलेंज केलं अक्षय कोहलीनं. इट्स वाईट बॉल. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. म्हणजे आता मात्र या इनिंगमध्ये धनेश इलेव्हन कुचे संघ पुन्हा रिव्ह्यूची मागणी करू शकणार नाहीये. हिस्त्राच्या स्वरूपात 1 रन्स आता मात्र या ठिकाणी ऍड केली जाईल आणि त्या सिंगलच्या वतीने संघाची धावसंख्या 17 वरती जात असताना शांतमय वातावरण चांगलं आहे. क्रिकेटसाठी पोषक वातावरण हो इथे मात्र पाहू शकाल. अगदी जाणून बुजून स्लाइस करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे आपण पाहतोय चेंडू थर्डमॅनला करण पाटीलला बीट करून बॉडी लाईनच्या पलीकडे गेलाय. 4 धावांसाठी चौकार. एक असं वाटलं होतं की मात्र करण पाटील त्या ठिकाणी चेंडूला स्टॉप करेल, परंतु हलकीशी त्याने उडी घेतली. तिथेच मात्र थोडीशी मिस्टेक घडली आणि चेंडूनं मात्र सीमारेषा ओलांडली. नशिबाचा 4 धावा मानवच्या खात्यामध्ये खांडवलकरांच्या अकाउंटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल पुन्हा मात्र ऑफस्टंपचा चेंडू होता. अगदी चेंडूचा पाठलाग करतोय मानव. पुन्हा मात्र पंचांनी दुनिया समांतर वाईटचा इशारा. या षटकामध्ये आता मात्र कुठेतरी अक्षय कोहलीच्या विरोधात धावा येत आहेत, कारण पहिल्या स्पेलमध्ये पाहिलं तर फक्त धाबा खर्च केला होता अक्षयने 3 आणि या दुसऱ्या स्पेलचा आपण जर विचार केला तर मात्र लिगली 1 बॉलवरती तरी धाबा खर्च केला आतापर्यंत 6. हा क्रिकेटचा खेळ आहे. कधी कुठला सगळं पलटवार करू शकतो. चाबुक शॉट. फटका तर खूपच छान सजवलाय, परंतु वाईड स्ट्रॉंग आपला पियुष पाटील डाऊन दी बॉल, नो मिस्टेक. जबरदस्त कॅच आणि फलंदाज मात्र बाद झाला मानव मात्रे. त्याच दिशेने मात्र फटका खेळला आणि पियुष पाटीलचे देखील कौतुक करावं लागेल, कारण स्वतःवरती नियंत्रण, चांगला जजमेंट आणि शेवटच्या क्षणाला मात्र सुरक्षित हाताची उंजल त्याने बाहेर काढली आणि त्या उंजलीमध्ये मात्र हा चेंडू मात्र कैद केलाय. हे दृश्य पहा ऑन स्क्रीनवरती आपण पाहू शकाल. निसर्गरम्य वातावरण. न्यू बॅटर अंकित दलवी. पहिला सामना जरूर अंकितनं मात्र मिस केला, परंतु त्याला देखील ठाऊक होतं की संघामध्ये माझं असणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे आता मात्र दुसऱ्या सामन्यासाठी तो मात्र या ठिकाणी परतलाय. अंकित दलवी फ्रॉम नानकर. हो हो, चांगला बॉल. बॉडीला ब्रश होता असताना पाहू शकला या ठिकाणी लाऊड अपील, परंतु आय थिंक इम्पॅक्ट जर पाहिलं तर ऑफस्टमच्या बाहेर असावा, त्याच्यामुळे पंचांनी मात्र ही अपील फेटाळली. आणि अक्षयला सुद्धा मात्र माहिती आहे की अंकितचे स्ट्रॉंग झोन काय आहेत, वीक झोन काय आहेत, कारण दोघे एकाच गावाला बिलॉंग करतायत आणि त्याच्यामुळे मात्र तो बॅटल पाहण्यासारखा होता. परंतु या ठिकाणी पहिल्याच बॉलवरती अंकितला बीट केलं लेगबाच्या स्वरूपात. 1 धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली आणि त्या सिंगलच्या माध्यमातून धाव फलक पुढे जात असताना 23 या आकड्यावरती 23. तिसरा षटकाचा खेळ प्रगतीपथावरती सुरू आहे. धावा जरूर संत गतीने येत आहेत, परंतु खेळपट्टीवरती विजयासारखा अजूनही बॅटर सज्ज आहे. अंकित दलवी देखील मात्र मोठे फटके खेळू शकतोय. येणाऱ्या बॅटरमध्ये आदित्य वाकडेला आपण पाहू शकाल. पंचांचा अंपायर्स कॉल सर. यस, अंपायर्स कॉल आहे व्हाईट साठी.
येस फेअर बॉल. नाही, कारण इथून प्रत्येक आपण जर दोन्ही टीमचा विचार केला तर मात्र चेंडू फार महत्वपूर्ण आहेत. त्याच्यामुळे मात्र पंच देखील मात्र या ठिकाणी रेस घेतात. हो, इथे मात्र पुन्हा मात्र पाहू शकाल एक एज आणि चेंडू मात्र पाहू शकाल पुन्हा चालला अगदी गलीमधून. करण पाटीलची देखील आज अग्नी परीक्षा आहे, कारण त्या दिशेने मात्र सातत्याने चेंडू ट्रॅव्हल होत आहेत आणि या ठिकाणी 2 धावा मात्र पळून पूर्ण केल्या. रनिंग बिटवीन द विकेट्स दोघांमध्ये चांगलं तालमेल पाहिलं, कारण विजयला देखील माहिती आहे की जर मोठे फटके येत नसतील तर सिंगल डबलला सुद्धा मात्र या ठिकाणी प्राधान्य द्यावं लागेल आणि तो खेळ आता मात्र या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतायत. आणि अजूनही मात्र आपण विचार केला तर या षटकातील एक चेंडू शिल्लक आणि एकूण संघाची धावसंख्या 25 धावा फलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यात तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल फेस करतोय विजय केने. हो, चांगला बॉल, सरप्राईज डिलिव्हरी आणि सरप्राईज केला विजयला अक्षय कोहलीनं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 25 ला 2. आठ 8.33च्या गतीने धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण इथून आता मात्र कुठेतरी दोघांना स्ट्राईक रेट वाढवावं लागेल, कारण 3 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झाला. फक्त 25 धावा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत आणि अक्षय कोहलीचा मात्र स्पेल आपण जर पाहिलं तर जबरदस्त मात्र गोलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळाली. 2 षटकांच्या स्पेलमध्ये धावा त्याने खर्च केला फक्त 12 आणि एक सफलता देखील त्याच्या आपण खात्यामध्ये पाहायला मिळाली. आणि त्यामुळे आता मात्र 4थ्या षटकासाठी पियुष पाटीलचा मात्र इथे वापर केलाय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मात्र इथे सुरुवात करत असताना ओहो, रिव्हर्सचा फटका बाहेर काढलाय अंकित दलवीनं, परंतु तिथे देखील या ठिकाणी असफल ठरत असताना म्हणजे वेगवेगळे फटके आता मात्र अंकित देखील या ठिकाणी केल्याचा प्रयत्न करतोय. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकाल. अगोदरच मात्र या ठिकाणी धाडस केला होता की फटका रिव्हर्स केलेल, परंतु चेंडू भरपूर वेगाने आला. हो, इथे मात्र अंकितची विकेट डोक्यात. अक्षय कोहली की करण पाटील दोघांच्या मध्ये चेंडू मात्र लँडिंग झाला आणि अखेर विकेट किपर सुजित पाटीलला चेंडू मात्र या ठिकाणी उचललाय. धाव मिळेल फक्त 1. शांत ठेवला या ठिकाणी सर्वच गोलंदाजाचा मात्र इथे विजय केंद्र मात्र चांगली कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते धनेश कुक्ष संघाच्या वतीनं. मग अक्षय कोहली असेल, भावेश शेलार असेल आणि आता मात्र पियुष पाटील, हे त्रिमूर्ती आपण पाहतोय या संघाच्या वतीनं चांगली कामगिरी करत असताना. परंतु आता विजयला मात्र आपला रंग दाखवावा लागेल. ज्या खेळीसाठी त्याला आपण ओळखतोय तो खेळ त्याला साकारावा लागेल. आणि इथे मात्र पाहू शकाल पुन्हा पंचाची दुनियात समांतर वाईटच्या स्वरूपात एक धाव या ठिकाणी अजून ऍड केली जाईल. थोडंसं विजयपासून दूर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न करतोय पियुष, कारण पियुषला देखील मात्र विजयची स्ट्रेन का आहे त्याची जाण आहे. पुन्हा 30 लाईन, तोच रिझल्ट. यस, बॅक टू बॅक दुसरा स्क्वेअर बॉल. अतिरिक्त धावा इथे पाहायला मिळत आहेत बाईकच्या स्वरूपात अतिरिक्त धावा. आणि आता मात्र कुठेतरी याच धावांची गरज असेल ती म्हणजे इनकेस स्पोर्ट खांडवल संघाला त्या धावा येत आहेत. 4थ्या षटकामध्ये फटका अभेद केला लिनिगेज. आता मात्र अक्षय कोहली ओहो, चेंडूवरती जरूर पोहोचले, परंतु त्याच्याकडून मिस्टेक. अपेक्षा तर नव्हती धनेश कुक्ष संघाच्या सहकार्यांना, परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय घडेल याची मात्र आपण भविष्यवाणी करू शकत नाही. हा झेल तर मी म्हणेन की अक्षय कोहलीसाठी सहज सोपं होतं, परंतु कुठेतरी पूर्णपणे नजर चेंडूवरती नव्हती. त्याच्यामुळे मात्र विजयला या ठिकाणी जीवनदान. मी नेहमीच म्हणतो की रक्तदान करा, कन्यादान करा, परंतु एखाद्या बॅटरला जीवनदान देऊ नका क्रिकेटच्या खेळामध्ये. हो, पुन्हा चेंडू हवेत आणि आता मात्र या ठिकाणी पुन्हा तिघांच्या मध्ये चेंडू मात्र लँडिंग झालाय. असं वाटतं की बॅटर दोघांच्या पाठीमागे लक फॅक्टर ऑन आहे, परंतु ज्या फटक्यांसाठी दोघे ओळखले जात आहेत ते फटके मात्र इथे येत नाहीत. याचं कारण गोलंदाजी धारदार अचूक टप्प्यावरती मारा सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. पियुषनं जरूर अतिरिक्त दाबा खर्च केला, परंतु जेव्हा जेव्हा त्यांनी लिगल चेंडू हातले त्यावेळी लाईन त्यांनी चांगली मेंटेन केली. आणि इथे मात्र बॅटची एज कॉट बिहाइंड एज अँड टेकन बाय सूरज. आय थिंक
सुजित पाटील विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आहेत आणि सुजितने देखील इम्प्रेस केला विकेट किपिंगच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आणि अखेर विजयला सुद्धा मात्र या ठिकाणी मैदान सोडण्यास भाग पाडलाय पियुष पाटीलनं. बेचाळीस धावा फलकावरती अधुरा स्टँड अँड डिलिव्हर फटका हवेत राहुल बजागे डाऊन दी बॉल येणार का परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झालाय. ऋतिकच्या बॅटमधून येणार हा आय थिंक त्याच्या अगेन्स्ट येणार हा तिसरा सिक्सर. काय जबरदस्त मात्र या ठिकाणी फलंदाजी अंकित दलवीच्या वतीने आपण पाहतोय. 3 षटकार चौथा येणार का फटका हवेत केलाय की इथे विकेट येणार. भाऊ शेलार आता चेंडूच्या खाली चाललाय आणि अखेर ऋतिकने आपल्या संघाला मात्र या ठिकाणी एक मोठी सफलता प्राप्त करून दिली. परंतु एक छोटीशी इनिंग परंतु मी तर म्हणतो की एक चांगली इनिंग ठरू शकते एनके स्पोर्ट खांडवल संघासाठी. कारण आपण विचार केला तर मात्र 8 चेंडू त्यांनी फेस केले आणि 8 चेंडूमध्ये 21 धाबांचं आपल्या संघाला योगदान दिलं. त्यामध्ये 3 षटकाराचं रूपांतर होतं. परंतु या ठिकाणी ऋतिकने अखेर त्याला माघारी पाठवलं. पहिली सफलता ऋतिकच्या खात्यामध्ये आणि 48 ला मात्र या ठिकाणी लागणारा 4था धक्का टीम एनके स्पोर्ट खांडवल संघाला. शेवटचा बॉल न्यू बॅटर साहिल. हो साहिलची विकेट देखील धोक्यात आणि यष्टाच्या पाठीमागे पकडला सुजित पाटीलनं. झेल बॅक टू बॅक दुसरा धक्का लागतो या ठिकाणी खांडवल संघाला. पाच षटकांचा खेळ संपन्न. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 48 ला 6 गडी इथे मात्र गमावले टीम एनके स्पोर्ट खांडवल संघाने. शेवटचं षटक या डाबातील आणि शेवटच्या षटकासाठी आता मात्र गोलंदाज प्रजेशचा मात्र या ठिकाणी वापर केलाय. प्रजेश भुईर फ्रॉम वालचीन आणि न्यू बॅटर जयेश जोशी आला. आता मात्र आदित्य वाकड्याच्या सोबतीला पावसाची हजेरी देखील या ठिकाणी लागलेली आहे. परंतु इथे आदित्य वाकडे या स्पर्धेमध्ये षटकाराची हजेरी आता मात्र ते लावणार का कारण त्याच्या बॅटमधून आतापर्यंत एकही मॅक्झिमम या स्पर्धेमध्ये आपण पाहिलेलं नाहीये आणि तीच अपेक्षा असेल संपूर्ण खांडवलकरांना. विलेचं देखील भान ठेवायचं या कारण यानंतर देखील आपल्याला 2 मॅचेस खेळवायचे आहेत. प्रजेश भोईर तो विकेट मारा करतोय. ओहो थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि पंचाचा वाईटचा इशारा. स्क्वेअर बॉलला मात्र सुरुवात करतोय. धावसंख्यामध्ये बढोतरी सिंगलच्या वतीने 49 धाबा. शेवटचे 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि इथे मात्र जो आपण पहिल्या इनिंग मध्ये आदित्यचा स्ट्रगल पाहिला तो स्ट्रगल मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. आतापर्यंत 2 चेंडू आदित्यने फेस केले. 2 चेंडूमध्ये एकही धाव त्याला जोडता आली नाहीये. परंतु हे बडे मॅचचे खिलाडी आहे कधीही ते मात्र कमबॅक करू शकतात. अजून एक चांगला बॉल परंतु पंचांचा वाईटचा इशारा. लाईन थोडीशी या ठिकाणी ऑफ स्टंपच्या बाहेरची होती आणि त्याच्यामुळे मात्र या ठिकाणी अतिरिक्त चेंडू पाहायला मिळतो प्रजेशच्या भात्यातून आणि 50 कम्प्लीट ऑन दी स्पॉट. 50 धाबा म्हणजे पहिला जो एंटेन आहे तो ते मात्र कम्प्लीट केलाय खांडवल संघाने आणि त्यामध्ये अजून काही धाबा ऍड होतील ही ताकद आहे आदित्य वाकडेकडे.
आमच्या वाकड्यात घुसू नका, कारण आम्ही असे फटके खेळू शकतो हे सांगत असताना या स्पर्धेतील पहिला सिक्सर आलाय आदित्य वाकडेच्या बॅटमधून. कडक शॉट, पूर्णपणे पॉवर जनरेट केली, स्टँड अँड डिलिव्हर. ओहो, आणि त्यानंतर प्रजेश सांगतो की हम भी किसी से कम नाही. तुमच्याकडे ताकद आहे तर मात्र आमच्याकडे टॅलेंट आहे, आमच्याकडे ती गुणवत्ता आहे, आणि तेच मात्र इथे तो सिद्ध करत असताना धावसंख्या असते 56, अब तक 56. अजून एक चांगला बॉल, रायझिंग डिलिव्हरी, बॅक टू बॅक दुसरा डॉट, जबरदस्त मात्र पलटवार प्रजेश भोईरच्या वतीने पाहायला मिळतोय. आतापर्यंत 3 डॉट बॉल या षटकामध्ये, आणि त्याच्यानंतर ओव्हर पिच. हो हो हो, लॉंग सीट, वाडिश लॉंगांच्या पलीकडे चेंडू चाललाय, अगदी नांतर गावामध्ये जाऊन लँडिंग झालं असंच म्हणावं लागेल. 6 धावांसाठी षटकार. हे दृश्य पहा, ओव्हर पिच, अगदी रडार मध्ये आदित्यच्या मात्र हा चेंडू आला आणि मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलाय. शेवटचा बॉल, आणि शेवटच्या बॉलवरती मात्र इथे बीट केलाय डॉट, आणि आता मात्र बॅटिंग करणाऱ्या संघाने आता मात्र रेफर केलाय ओव्हर वेस्ट हाय साठी. तुम्ही पंच जरूर आता मात्र ते चेक करतील. इट्स फेअर बॉल, म्हणजे शेवटचा चेंडू देखील इथे आला डॉट. 62 धावा फलक्यावरती 6 षटकांचा देखील संपन्न, आणि विजयासाठी आता मात्र धनेश इलेव्हन कुकच्या संघाच्या समोर लक्ष असेल 63 धावांचं. आणि त्या धावा आता मात्र या ठिकाणी कशा रीतीने जोडल्या जातील की मात्र त्या धावांचं आता मात्र या ठिकाणी संरक्षण केला जाईल हे आपण आता मात्र ऐकणार आहोत तुमचे सहकारी समालोचक समीर ठाकरे यांच्या गोडवाणीतून. तत्पूर्वी जाऊया आपण डीजे जालिंदर गडे आणि ऐकूया एक मधुर संगीत. एंटर होतो आणि त्याच्या सोबतीनं भावेश शेलार राईट लेफ्टी ही जोडी आपल्याला सध्या बघायला मिळते. या 2 सलामी वीरांवर भरपूर काही निर्भर असणार आहे. सध्याचं आता हे वातावरण आपण पाहतोय की पूर्णपणे ढग दाटून आलेले आहेत, म्हणजेच कदाचित आता पाऊस जोरदार होऊ शकतो. पहिल्या डावामध्ये शेवटला 4था ते 5वा षटक सुरू असताना पावसानं हजेरी लावली आणि त्याच्यानंतर आपण बघितलं की अगोदर षटकारांचा पाऊस अंकित दळवी पाडतच होता. तो आता ह्या इनिंग मध्ये देखील एका बॅटरला त्या पद्धतीने खेळ करावा लागेल. मनोज घाटल आणि बोरेश्वर सुतार सध्या ऑनफिल्ड पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला बघायला मिळतात. दोघी आपापल्या गावासाठी
आजवर अनेक वर्ष क्रिकेट खेळत आलेले आहेत, महान खेळाडू आहेत आणि आता गोलंदाजी करण्यासाठी पहिल्या मॅच मध्ये जे आदित्य वाकडेनं अफलातून गोलंदाजी केली होती, ज्या वेळेला 57 धावांचं ते संरक्षण करत होते एनके स्पोर्ट खांडवळ, तो आदित्य आता गोलंदाजी करण्यासाठी आलाय. नॉकआउट मॅच आहे. इथे जो संघ पराभूत होणार त्याचा प्रवास या स्पर्धेतून संपुष्टात. Oh, clean ball! Very first ball, one side hero. पहिल्या चेंडूवरती त्रिफला उद्ध्वस्त केलाय आदित्य वाकडेनं. राहुल बजागे ऑन हिज वे, आल्या पावली परतलाय. शून्यावरती पहिला धक्का लागतोय धनेश 11 कुक्स टीमला. व्हेरी फर्स्ट बॉल त्या ठिकाणी राहुल बजागेचा त्रिफला उद्ध्वस्त केलाय आदित्य वाकडेनं. काय सुरुवात केलेली आहे. हा खेळाडू असा आहे ना की नेहमी संकटातून संघाला बाहेर त्यानं काढलाय. मग त्याच्या हातामध्ये बॅट असू द्या किंवा त्याच्या हातामध्ये बॉल असू द्या, सर्वोत्तपरी देण्याचा प्रयत्न आदित्य वाकडेनं नेहमीच केलाय. आणि पहिल्याच बॉलवर ज्या वेळेला विकेट मिळते ना एखाद्या गोलंदाजाला, त्यावेळेला त्या गोलंदाजाचा कॉन्फिडन्स हाय होत असतो, त्याचा आत्मविश्वास वाढत असतो आणि त्या वाढलेल्या आत्मविश्वासाने त्या मॅच मध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न तो गोलंदाज करत असतो. आणि आता नवीन खेळाडू मैदानामध्ये करण आलाय. तिसऱ्या क्रमांकावरती या खेळाडूंनी पहिल्याच षटकातील दुसऱ्याच बॉलवर त्याला यावं लागलंय. आदित्य पुन्हा यॉर्क लेंथ, वेगवान बॉल. आता सरफेस ओली आहे आणि त्याचा फायदा नक्कीच आदित्य उचलणार आहे. सरफेस ओले आणि जणू काय आदित्यच्या हातातून निघते बंदुकीची गोळी. ज्या वेगाने बॉल त्याचे येत आहेत. वेगाचा बादशाह, वेगासाठी ओळखला जातो, परंतु निव्वळ वेग असूनही तुमच्याकडे चालणार नाही, तुमची लेंथ अचूक असणं गरजेचे आहे. ओ यावेळेला पुन्हा आतमध्ये येणारा बॉल, वन मोर विकेट. आणखी एक खेळाडू बाद होतोय. वन मोर क्लीन बॉल. करण बॅक टू द डगआउट. व्हॉट अ स्टार्ट हिअर. Excellent start from आदित्य वाकडे and team NK Sport खांडवल. जबरदस्त गोलंदाजी आणि काय षटक आता होतोय. एकही धाव फलकावरती लागली नाहीये, परंतु विकेटच्या रकान्यात 2 खेळाडू बाद झालेत असं मात्र आता नमूद केलंय. हा कारनामा आदित्य वाकडेचा आहे. त्याच्या वाकड्यात शिरू नका, हेच तो नेहमी सांगत असतो. पुन्हा एकदा इथे चांगला वेग पाहायला मिळाला आणि अखेर पहिली धाव आता धनेश 11 कुक्से संघाच्या बोर्डवरती लागली आहे आणि ती धाव आली आहे मोनिशच्या बॅटमधून. एक पार्टनरशिप करावी लागेल. भाविश वरती दबाव असेल, मोनिश वरती दबाव असेल, कारण 2 टॉप ऑर्डरचे खेळाडू लवकर बाद झालेत. त्याच्यामुळे आता प्रेशर नक्की असणार या फलंदाजांवरती. त्या दबावाला झुगारून खेळ करावा लागेल. जागेवरून कट करायचं होतं. इथे देखील फुटवर्कची थोडीशी कमतरता पाहायला मिळाली. चांगला फायदा घेतोय. पाऊस पडून गेला, त्याचा चांगला फायदा आता आदित्य वाकडेनं उचललाय. आणखी एक निर्धाव त्याच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळतोय. 5 बॉलमध्ये फक्त 1 धाव त्यानं खर्च केली आहे. काय गोलंदाजी करतोय. 63 धावांचं लक्ष वाचवायचं आहे एनके खांडवलला. हा फुल टॉस. इथे देखील बॉल हवेत आहे. बॉल एक्सा कव्हरच्या क्षेत्रामध्ये येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा घेण्याची वेळ होतीच फलंदाजांकडे. आणि शेवटच्या बॉलवरती आल्या 2 धावा. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम धनेश 11 कुक्से.
काय टायमिंग होते फट. आता पुन्हा बॅक ऑफ द लेंथ. कीपरनं देखील तेच सांगितलं, सागर पुढे यायची गरज नाहीये आणि त्याच्यानंतर त्यानं लेंथ मध्ये केलेला बदल आहे. परंतु प्रत्येक वेळेला तुम्ही पुढच्या लेंथवर जर थांबून राहाल तर तसं होणार नाही. कधी कधी तुम्हाला स्वतःला स्ट्रोक प्रोड्यूस करावे लागतील. अनदर गुड बॉल, अनदर गुड बॉल. चांगला बाउन्स प्राप्त करतोय सिक्सर नंतर. बॅक टू बॅक 2 निर्धाव. नॉकआउटच्या मॅच मध्ये धनेश 11 कुक्सेची फलंदाजी आता थोडीशी स्ट्रगल करत असताना. ओहो, यावेळेला मिस टायमिंग आहे. लॉंग ऑनचा फिल्डर येतोय चेंडू खाली. सौरभ पाटील आहे सेफ हँड. एक्सलंट टेकन. आणखी एक फलंदाज बाद. तिसरा धक्का कुक्से टीमला. इथे तिसरी सफलता मात्र मिळाली आहे. अखेर मोनिशला देखील बाद केले ते सागरनं. एक षटकार त्याच्या विरोधात मोनिशच्या बॅटमधून जरूर पाहायला मिळाला, परंतु त्यालाही शांत करण्याचं काम केलंय. धाव फलकावरती 9 असताना 3 खेळाडू बाद. नवीन बॅटर टीमचा आयकॉन अक्षय कोळी आता मैदानामध्ये दाखल झाला आणि त्याच्या समोर आला व्हाईट बॉल. अक्षय कोळीनं येता क्षणी गोलंदाजीमध्ये त्याची धार दाखवली आणि त्याचं संघामध्ये असणं किती महत्वाचं आहे ते त्यानं सिद्ध केलं. परंतु आता जबाबदारी फलंदाजीची. यावेळेला ओव्हरपिच बॉल आणि इथे गॅप देखील फाइंड केलाय. वाईड इज लॉंग ऑन. सीमारेषेच्या पलीकडे बॉलला पाठवलाय चौकाराकरिता. गुड शॉट. आणि 14 धावा फलकावर देत शेवटच्या बॉलवर आलेला चौकार कुठेतरी मोमेंटम धनेश 11 कुक्से टीमच्या बाजूने देण्याचा प्रयत्न करेल का? कारण आता 4 ओव्हर मध्ये बरोबर 49 धावांची गरज आहे आणि या 2 खेळाडूंकडे ती क्षमता आहे. हे जे 2 बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये अक्षय कोळी आणि भावेश शेलार, या दोघांकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. भावेश शेलार फ्रॉम पीसे अँड अक्षय कोळी लोकल बॉय. याच क्रीडांगणावर सातत्याने त्याचा सराव. परंतु समोर वन साइड हिरो आदित्य वाकडे. फुल टॉस हिटने हा बॉल होता. एक धाव इथे मिळाली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न खरं तर सुरुवातीला करणं गरजेचं होतं. ज्या वेळेला आउटफील्ड मध्ये बॉल येतो त्यावेळेला पहिली धाव तुम्ही वेगानं घ्या. परंतु पहिल्याच धावेच्या प्रयत्नामध्ये आपण बघितलं तर दोन्ही फलंदाजांचा वेग थोडासा स्लो होता आणि त्याच्याचमुळे दुसरी धाव इथे मिळू शकली नाही. एका धावेने स्कोर आता 15 या आकड्यावरती. बॅलन्स स्थितीमध्ये मॅच. सेकंड ओव्हर मध्ये रन्स आलेत सागरच्या विरुद्ध. यावेळेला वेगवान बॉल. कीपरला देखील इथे मात्र बॉल जज करता आले नाहीये. एक धाव तिथे मिळाली आहे आणि एका धावेने स्कोर यस वाईड आलाय पंचांच्या वतीनं. म्हणजेच 2 धावा त्या ठिकाणी मिळतील. 1+1=2 आणि 2 धावांनी स्कोर 17 वर गेला. पहिल्या ओव्हर मध्ये दबाव चांगलाच बनवला होता ज्या वेळेला टॉप ऑर्डरच्या 2 फलंदाजांना बाद केलं होतं आदित्यनं. परंतु तदनंतर सागरच्या ओव्हर मध्ये रन्स आल्या आणि तिथून मोमेंटम मिळालाय धनेश 11 कुक्सेला. ओह, प्लेड ऑन. अनदर विकेट. लकडी तोड गेंदबाज. तिसरा त्यानं फलंदाज बाद केलाय. त्रिफला उद्ध्वस्त केलाय. भावेश शेलारला देखील तंबूचा रस्ता दाखवलाय. 4था धक्का धनेश 11 कुक्से टीमला.
इम्प्रोवाइज क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न, रॅम्प शॉट खेळायचं होतं, मागे रन्स बनवल्या. मागच्या काही मॅचेस मध्ये आपण बघितलं तर जास्तीत जास्त रन्स मागे बनवण्यात आल्या फलंदाजांच्या माध्यमातून. हा प्रयत्न केपी न केला होता, परंतु आदित्यच्या वेगासमोर त्याची बॅट थोडीशी हळूवार गतीने आली. काय स्पेल आता आहे, भयानक हा गोलंदाज आहे. भय नेहमीच आहे फलंदाजांच्या मनात या गोलंदाजाचा, परंतु केपी आहे, सिनियर क्रिकेटर आहे, अनुभव त्याच्याकडे बऱ्याच वर्षांचा आहे आणि केपीच्या बॅट मधून आलेला हा संघर्षमय षटकार पुन्हा एक नवी उमेद देत असताना धनेश 11 कुक्स टीमसाठी ग्रेट हिट. नाहीये, त्याला माहितीये की इथून आता दबावाला झुगारून खेळ करावा लागेल आणि काय फटका आलाय. अगदी ओव्हर पिच बॉल होता. आदित्य कमबॅक करेल का, केलाय. लेंथ बॉल चांगल्या पद्धतीने बाउन्स प्राप्त केला आणि इथे डॉट बॉल आपण पाहतोय. धावसंख्या 23 धावा स्कोर कार्ड वरती, 23 रन्स. अजूनही 40 धावा बनवाव्या लागतील. 19 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. नेट टू नेट फाईट. आदित्य पुन्हा एकदा. केपी समोर एन कटर, एन स्विंगर. आणखी एक निर्धाव आणि याचबरोबर 3 षटकांचा केस संपलाय आणि 3 ओव्हर मध्ये धावा झाल्या धावफलकावरती 23 धावा. आदित्यनं 2 ओव्हरचा स्पेल पूर्ण केला. 2 ओव्हर मध्ये 12 धावा खर्च केल्या, 3 विकेट्स त्यानं प्राप्त केल्या. इकॉनॉमिकल स्पेल, मॅच विनिंग स्पेल होईल का हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये समजेल. परंतु आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. ऐकूया सुमधुर संगीत. येणाऱ्या 18 मध्ये करायचे आहेत 40 धावा. बॉलचा खेळ बाकी आहे आणि 18 चेंडूंमध्ये आता 40 धावांची गरज आहे. आणि आता पाऊस आलाय, पावसाची सुरुवात. परंतु गोलंदाजी करण्यासाठी बघूया आता कोणता गोलंदाज इथे वापरला जाणार. एनके स्पोर्ट खानवल टीम कडनं जयेश जोशीच्या हातामध्ये आता चेंडू सोपवलाय. क्षेत्ररक्षण मागच्या मॅच मध्ये खूप चांगल्या प्रकारे त्याचं आपल्याला बघायला मिळालं. बॉलिंग ऑप्शन्स मध्ये आपण मागच्या मॅचचा विचार केला तर विजय केनेनं आय थिंक गोलंदाजी केली नव्हती, तो एक बॉलिंग ऑप्शन असेल. पण आता जयेश जोशीच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. समोर असेल अक्षय कोळी. 18 बॉल 40. पहिलाच बॉल यावेळेला अधिक उचली घेणारा बॉल हवेत आहे. डाऊन दी बॉल फिल्डर आणि कॅच सुटलाय. अंकित दळवी त्या ठिकाणी चेंडूच्या खाली पोहोचलाय, परंतु इथे कॅच सुटलीये की मॅच सुटलीये येणारा काळ सांगेल. अक्षय कोळीला मिळाले जीवनदान. पहिल्याच बॉलवर त्या ठिकाणी आपण पाहतोय विकेटची संधी निर्माण केली होती, परंतु क्षेत्ररक्षक अंकितनं चुकी केली आहे. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. सहज सोपा झेल होता, तो मात्र धरणीला दान केलाय. बॅटची वरची कडा सातत्याने आता शॉर्ट ऑफ लेंथ चेंडूचा वापर केला जातोय. एक स्ट्रॅटेजी आखली आहे की अक्षय कोळी समोर शॉर्ट ऑफ लेंथ गोलंदाजी करण्याची. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि एका धावेने स्कोर आता पुढे जात असताना धाव फलकावरती 16 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. हळूहळू आपण बघतोय की मॅच आता
फिल्डिंग करणारी टीम आपल्या बाजूनं करण्याचा प्रयत्न करते, परंतु इथे आता काही एक्स्ट्रा रन्स मिळतील का? कारण किपरच्या वरनं बॉल गेला होता. पंचांचा व्हाईट बॉलचा देखील इशारा आला. 1+1 धावा त्या ठिकाणी मिळतील. पण बाउन्स पोदी ओव्हरचा देखील आता इशारा करण्यात आला. नॉकआउट मॅच आहे. जो जिंकेल त्याचं आव्हान जिवंत राहील, परंतु जो पराभूत होणार त्याच्यासाठी मात्र 7 स्टार चॅम्पियन ट्रॉफी ह्या वर्षी तरी सोडावी लागेल. त्यांचा प्रवास या वर्षातील समाप्त होईल. उद्या देखील 4 बलाढ्य संघ तुम्हाला खेळताना दिसतील. 4 आयकॉन्स, जिथे अक्षय थेटे, किरण पाटील हे देखील तुम्हाला खेळताना दिसतील उद्याच्या दिवसात. ओ हो हो, ऑन द राईट्स बॉल हवेत, लॉंग ऑनच्या बाहेर. दिस इज अ क्लास ऑफ अक्षय कोहली. सिक्सर आलाय. क्लासिकला फटका होता. ऑन द राईट्स जस्ट टायमिंग केलाय आणि लॉंग ऑनला क्लिअर केलाय. म्हणून आपण अगोदरच सांगितलं ना की संकेतनं जो झेल सोडलाय तो कदाचित टर्निंग पॉइंट ठरेल या मॅच मध्ये. NK स्पोर्ट खांडवलला हेच हवं होतं, परंतु अक्षय कोहली आहे. भर पावसात देखील त्याच्या बॅटमधून रन्स येत आहेत. यावेळेला पुन्हा हुक करण्याचा प्रयत्न. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल पुन्हा आलाय. ही स्ट्रॅटेजी आखली आहे. कुठेतरी एक टार्गेट केलंय की अक्षय कोहलीचा वीक झोन काय. शॉर्ट ऑफ लेंथ बॉलवर तो स्ट्रगल करतोय, त्याच्यामुळे गोलंदाजाने आता कुठेतरी शॉर्ट ऑफ लेंथचा मारा केलाय. 14 चेंडू बाकी आहेत. 28 धावांची गरज है. 14 balls remaining and 28 more run to win. यहाँ से 14 गेंदें आने वाली और 28 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए. ये बड़ी टक्कर का मुकाबला. केपी समोर यावेळेला पुन्हा शॉट ऑफ लेन. धाव घेण्याचा प्रयत्न सुरुवातीला नव्हता, आता इथे थ्रो एक्झॅक्ट केलाय. कुठे एकही फिल्डर बॅकअपला नाहीये. 2 मिळाल्यात. तिसरी धाव मिळेल का? आणि इथे 2 धावांवरती समाधान मानावं लागेल. हळूहळू समीकरण बदललंय. प्रत्येक बॉलवर 2 करायचे आहेत आणि या बॉलवर 2 आल्यात. आणखी 13 मध्ये 26 कराव्या लागतील, म्हणजे प्रत्येकी बॉलवर 2 धावा. असं समीकरण या मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळतंय. परंतु ही पावसाने लावलेली हजेरी कुठेतरी NK स्पोर्ट खांडवळ संघाच्या हितासाठी असेल का? 13 बॉल 26. ओ हो हो, जबरदस्त वेगवान बॉल. आणखी एक निर्धाव आला आणि याचबरोबर 4थ्या षटकाचा केस संपत. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 37 आणि आता 12 बॉलचा केस बाकी आहे. 12 चेंडूंमध्ये धावा कराव्या लागतील तर 26. बारा चेंडू आणि आता 12 चेंडूंमध्ये धावा करायच्या तर 26 धावा. मी अगोदरच सांगितलं होतं ना की हा जो पाऊस आलाय ना तो कुठेतरी NK स्पोर्ट खांडवळ संघाचं हित घेऊन आलाय. ज्या पद्धतीने फलंदाजांना आता समस्या फेस कराव्या लागल्यात, समस्यांना सामोरं जावं लागलंय, परंतु मॅच अजूनही जिवंत आहे कारण अक्षय कोहली मैदानाच्या आतमध्ये आहे. हो हो हो, व्हाट अ शॉट. खडे खडे बॉलला पाठवलाय सीमा रेषेच्या दिशेने, परंतु सीमा रेषेच्या आतमध्ये अनबिलिव्हेबल, अविश्वसनीय हा झेल झालाय. आणि या ठिकाणी आपण पाहतोय फार मोठा धक्का. सौरभ पाटीलला काय झेल पकडली आहे, अविश्वसनीय. वाटतच नाहीये की अक्षय बाद झालाय. ज्या पद्धतीने बॉल जवळजवळ आकाशात जाऊन थांबला. हॅव अ लुक ॲट दॅट ऍक्शन रिप्ले. कॅमेरामध्ये कॅप्चर प्रॉपर आय थिंक झाला नाहीये, परंतु एका कॅमेऱ्यासह GTC न काय वर्क केलाय.
क्लासचा फटका होता ऑन द राईट्स. खडे खडे हा फटका अक्षयच्या बॅट मधून निघाला होता, परंतु तो सीमारेषेच्या बाहेर गेला नाही. अक्षयला विश्वास बसत नाहीये, परंतु हे वास्तव आहे. नवीन फलंदाज ऋतिक गोडे आलाय. आता पाऊस थांबलाय, परंतु ऋतिक गोडे त्याच्या बॅट मधून षटकारांचा पाऊस पाडेल का? 11 बॉल आणि 26 ची गरज आहे. एक तर 2 मोठे फटके. पुन्हा एकदा फलंदाजी करणाऱ्या संघाचं पारडं जड. एका दुसरा डॉट बॉल. पुन्हा गोलंदाजी करणारा संघ या मॅच मध्ये स्ट्रॉंगली पाहायला मिळेल. आणि ते काय भन्नाट वेग दाखवतोय मानव. ऋतिक गोडे आलाय. मला वाटतं की पहिल्या मॅच मध्ये ऋतिक गोडे ऍज अन ओपनर आपल्याला बघायला मिळाला होता, आणि ओपनर हीच त्याची भूमिका राहिली आहे देवरुंगपाडा टीम करिता. 10 बॉल 26. ओ पुन्हा एकदा अप्पर कट खेळायचं होतं. लेंथ आता चांगल्या पद्धतीने शोधली, आणि इथे व्हाईट बॉलचा इशारा आलाय. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली आहे. सर बाउन्सर साठी आहे का सुधार सर? बाउन्स चेक करायचं आहे. व्हाईट बॉल. बाउन्सर आपण पाहतोय टाकण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा धाव तिथे मिळेल, आणि धावसंख्या आता एका धावेने पुढे जाणार आहे. 10 मध्ये 25. पुन्हा एकदा बाउन्सर, आणि आता मात्र नो बॉल. लागोपाठचा दुसरा बाउन्सर. बांधवून ती स्ट्रेंथ आता त्याची कायम ठेवली आहे, परंतु आता इथे एक्स्ट्राच्या रन्स येत आहेत, ज्या रन्स कुठेतरी फलंदाजांवरचा दबाव कमी करतील. 10 बॉल 24 धावांची आवश्यकता. ऋतिक गोडे एखादा मोठा फटका खेळून पुन्हा एकदा मॅच मध्ये रोमांच निर्माण करेल का? यावेळेला चांगली लाईन आहे, चांगली लेंथ आहे. इथे मात्र पूर्णपणे स्पष्टपणे फलंदाजाला बीट केलाय, कम्प्लीट बीट केलाय. थोडीशी मुवमेंट ही पाहायला मिळाली आहे. तेवढासा वेट नसतो या चेंडूचा. जेव्हा मैदानावर सोसाट्याचे वारे असतात त्यावेळेला थोडीशी मुवमेंट देखील पाहायला मिळते. 9 चेंडू आणि आता 24 धावांची गरज आहे. या 3 बॉल मध्ये किमान एक मोठा फटका शोधावाच लागेल. त्या मॅच मध्ये जिवंत राहायचं असेल तर. इथे मात्र वाईड आलाय, या वेळेला मात्र वाईड आलाय. पर टीम एकच रिव्ह्यू आहे, प्रत्येक वेळेला रिव्ह्यू देता येणार नाहीये. पर टीम एकच रिव्ह्यू. जर तुम्ही रिव्ह्यू गमावला तर तो तुमचा रिव्ह्यू लॉस्ट आहे. जर तुमचा रिव्ह्यू सक्सेस झाला तर रिटेन असेल. 9 चेंडू आणि आता 23. मानव देखील एक्स्ट्रा रन्स देतोय. आता ऋतिक समोर, यावेळेला पुढे टाकला, परंतु इथे फायदा घेता आला नाहीये. बॉल इथे पॉइंट मध्ये. एक धाव इथे मिळाली आहे. सिंगल्स न काम जमणार नाहीये. 8 चेंडू आणि आता 22 धावा करायच्यात, म्हणून या 2 बॉल मध्ये किमान एक मोठा फटका कैलास पाटीलला खेळावा लागेल. त्याच्याकडे अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे, परंतु कैलास पाटीलला आता ते युटिलाइज करावं लागेल. आपण अनेकदा नक्की म्हणत असतो ना की पेपरवरती भले तुमचं नाव किती मोठं असू द्या, मैदानामध्ये तुम्ही काय करता ना याच गोष्टीला महत्व दिलं जातं. 8 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. अनदर रायझिंग डिलिव्हरी आहे. चांगल्या पद्धतीने टेक ऑफ करणारा, स्ट्रेंथवर काम करतोय, मानवच्या स्ट्रेंथवर तो काम करतोय. त्याला माहिती आहे की इथून आता एक्झॅक्ट काय करायचंय. विकेटचं देखील सहाय्य मिळतंय. डबल बाउन्स पाहायला मिळालाय, आणि त्यातल्या त्यात पुढचा बॉल मानव. कट करायचं होतं. अनदर ब्युटिफुल बॉल, अनदर ब्युटी ऑफ मानव. Excellent overturn from Manav. Concede only 5 runs in penultimate over. Wow. आणि जबरदस्त पलटवार त्या ठिकाणी केलाय, आणि इथून आता 6 बॉल मध्ये 22 धावांची गरज.
6 balls remaining and 22 more run to win. आने वाली 6 गेंदें और 22 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए. ऋतिक गोडे इतिहासामध्ये त्याची नोंद होणार का? आणि गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज प्रणय आलाय. प्रणयनं ही नोंद केली आहे मागच्या मॅच मध्ये. 6-22. ओ बाउन्स इतका की विकेट कीपर पास नाही दूर. आणि आता तिथे बॉल अडलाय. डबक्यामध्ये बॉल पडलाय आणि इथे काय घडलंय? रन आउटची संधी. कैलास पाटील दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत होता आणि त्या ठिकाणी मात्र वाईड वर एक आली आहे, परंतु कैलास पाटील धावबादच्या स्वरूपामध्ये बाद. पुढचा बॉल पुन्हा एकदा. नवीन फलंदाज मैदानामध्ये पियुष आलाय, परंतु आता समीकरण काय? येणारे बॉल बाकी असतील 5 आणि सामना जिंकण्याकरिता 20 धावांची गरज आहे. 5 चेंडू 20 धावा. परफ्यूम डिलिव्हरी. बॅटर्स रिव्ह्यू. येस, बॅटिंग टीम रिव्ह्यू. फलंदाजांनी आता रिव्ह्यू घेतलाय, कारण ऑलरेडी एक बाउन्सर टाकलाय आणि हा जर कदाचित दुसरा बाउन्सर असेल तर मग एक्स्ट्रा रन मिळू शकते. इट्स अ फेअर बॉल. डॉट बॉल आलाय. आता 4 मध्ये 20 करायचे आहेत. 4 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता आहे. 4 balls are remaining and 20 more run to win. आणखी एक चांगला बॉल. मागच्या सामन्यामध्ये प्रणयनं 21 धावा, ज्या वेळेला 2 ओव्हर मध्ये 22 ची गरज होती त्यावेळेला ह्या प्रणयनं सर्वच धावा खर्च केल्या होत्या, परंतु आता अंतिम ओव्हर मध्ये 22 धावा वाचवण्याकरिता आला आणि ते काम त्यानं केलंय. आता जवळजवळ क्लीन बोल्ड. धनेश 11 कुकसे संघाचं आव्हान जवळजवळ या रबर बॉल चॅम्पियन ट्रॉफी मध्ये समाप्त होत असताना, कारण शेवटचे 2 बॉल बाकी आहेत आणि 20 धावांची गरज आहे. या नॉकआउट मॅच मध्ये जबरदस्त तडाखा पाहायला मिळालाय तो NK स्पोर्ट कांडवळचा. रोशन स्पोर्ट मुठवळ लगेचच कॅप्टन आपण टॉस साठी आहे. 2 चेंडू आणि आता 20 धावांची आवश्यकता. रोशन स्पोर्ट मुठवळचे कॅप्टन देखील आलेले आहेत. चालू सामन्यातील विजेता संघ त्या टीमच्या विरुद्ध खेळेल. आता इथून पुढे सर्व मॅचेस नॉकआउट. 2 बॉल आणि 20 धावा. लीगल चेंडूंची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. NK कांडवलला पाऊस आला, तो पाऊस विजयाची हमी देऊन गेला असंच आपण म्हणूया NK स्पोर्ट कांडवल संघाकरिता, कारण 3 ओव्हर मध्ये 40 हव्या होत्या त्यावेळेला मुसळधार पाऊस सुरू झाला. अक्षयची विकेट असेल, या सर्व गोष्टी इथे वाईट आल्या. 1 बॉल टाकावा लागेल. NK कांडवल संघ, सुजित पाटील, विवेक पाटील यांचा संघ, भिवंडीतील, ठाणे जिल्ह्यातील अनेक साऱ्या लीग मध्ये NK कांडवल या नावाचा दबदबा आपल्याला बघायला मिळतो. प्रत्येक लीग NK कांडवलच्या नावानं आपण बघितल्यात. भिवंडी प्रीमियर लीग असू द्या, ठाणे प्रीमियर लीग असू द्या आणि आज आमने लोणार प्रीमियर लीग असू द्या, इवन रबर बॉल चॅम्पियन ट्रॉफी असू द्या, आणि अखेर इथे विजय मिळवलाय. हार्ड लक धनेश 11 कुकसे. या वर्षातील प्रवास या संघाचा इथे मात्र समाप्त झालाय. पांडुरंग धर्मा पाटील, हार्ड लक ऑल मॅनेजिंग टीम and Abhinandan team NK Kanwal. Now we are going to post match presentation ceremony.